नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। मुख्यमंत्री जे आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे पालकमंत्री पदाचा जो तिढा होता तर तो आता सोडलेला आहे आणि आता राज्याला पालकमंत्री जे आहेत ते मिळालेले आहेत। तर पालकमंत्री पदासाठीची जी पहिली यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। विधानसभा निकाल जो आहे 2024 चा तो लागला होता 23 नोव्हेंबर 2024 रोजी आणि जे निकाल लागल्यानंतर 5 डिसेंबर 2024 रोजी जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडला। त्यानंतर 15 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे जे निवडून आलेले 288 आमदार आहेत त्यांचा शपथविधी पार पडला आणि त्यानंतर जे आहे त्यांना मंत्रिपद देण्यात आली आणि आता जे पालकमंत्री पदाचा जो तिढा होता तर तो आता सुटलेला आहे आणि पहिली यादी जी आहे पालकमंत्री पदाची तर ती यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि सगळ्यात जास्त जे मागणी असणारे जे पालकमंत्री पद होतं बीड जिल्ह्याचं तर त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जे आहेत यांची नियुक्ती झालेली आहे। तर अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे। त्याच्यासोबतच शिवसेनेचे शंभूराज देसाई हे जे आहेत त्यांच्याकडे सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत बीजेपीचे त्यांच्याकडे नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे। यासोबतच राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत त्यांच्याकडे अहिल्यानगर जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे। हसन मुश्रीफ जे आहेत त्यांच्याकडे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद असेल। चंद्रकांत पाटील जे आहेत त्यांच्याकडे सांगली जिल्ह्याचं पालकमंत्री पद असणार आहे। गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। गणेश नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। गुलाबराव पाटील जळगावचे यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। त्यांनी स्वघोषित केलं होतं त्यानंतर त्यांना पण पालकमंत्री पद जे आहे ते जळगावचं मिळालेलं आहे। संजय राठोड यांच्याकडे यवतमाळचं पालकमंत्री पद आलेलं आहे। तर आशिष शेलार यांना मुंबई उपनगरचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। उदय सामंत जे आहेत शिवसेनेचे त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। तर जयकुमार रावल जे आहेत यांच्याकडे धुळे जिल्ह्याचं पालकमंत्री पद आलेलं आहे। पंकजा मुंडे जे आहेत बीजेपीच्या त्यांच्याकडे जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद आलेलं आहे। तर अतुल सावे जे आहेत यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। अशोक उईके यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। तर विधानसभा निकालानंतर जवळजवळ 2 महिन्यांनी हे पालकमंत्री पद जे आहेत ते वाटप झालेले आहेत। तर कुठल्या जिल्ह्यामधले जे पालकमंत्री कोण आहेत ते आता आपल्याला पाहता येणार आहे। तर बीड जिल्ह्याचं जी मागणी होत होती की अजित पवार यांच्याकडेच पालकमंत्री पद यावं तर आता अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं आणि पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे। तर अशी होती बीड जिल्ह्याची आणि ओव्हरऑल राज्यातील जे बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद व त्या जिल्ह्याला कोण मंत्री मिळाला आहे पालकमंत्री म्हणून त्याची यादी आणि बाकीचे राहिलेले व्हिडिओ म्हणजे पालकमंत्री आणि त्यांचे मिळालेले जे जिल्हे आहेत त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। त्याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असावे तुम्हाला वाटत होतं ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। धन्यवाद।